तर हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर चला सकाळचे वाजलेले आहेत 5:30. मी करत आहे इडली आणि सांबारसाठी इथं वरण लावले बघा. आणि आपलं इडलीचं पीठ बघा कसं मस्त आहे. आता तुमच्यासमोर उघडलं पिठाला अजून हलविलेलं सुद्धा. त्याच्यात सोडा वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही, फक्त मीठ टाकायचं. सगळं तुमच्यासमोर प्रोसेस आहे ताईंनो. हे पहा, ह्याला सोडा टाकायची गरज नाही आहे. थोडंसं मीठ टाकल्यास थोडं असं पाणी टाकायचं आणि पूर्ण पीठ असं सर्दी झाली राही नाही हे हलवून घ्यायचं. बघा किती छान फुगलंय, मस्त असं पूर्ण वरी आले. अर्धाच गंज होता, गंज खूप मोठा इथपर्यंतच होता, अर्धाच गंज पीठ होतं त्याचं. हे पहा एवढं झालंय, छान फुगलंय असं मस्त. इडली पण मस्त होती. सोडा वगैरे काही सुद्धा टाकायची गरज नाही ताईंनो. फक्त भिजू घालताना थोडंसं कोमट पाण्यामध्ये ना तांदूळ आणि डाळ कोमट पाण्यात भिजू घालायची, नॉर्मल कोमट पाण्यात. आणि जर उन्हाळा हिवाळा असेल ना किंवा मग कोमट पाण्यात जर तुम्हाला नाही भिजू घालणं भिजावं नाही घाला वाटलं तर तुम्ही जर तुमच्याकडं ऊन येत असेल ना तर सरळ तांदूळ ते भिजू घातलेले उन्हात ठेवून द्या, ते पातेलं ज्याच्यात तुम्ही भिजू घातलं ते, आणि व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवा. तशानं पण खूप फुगती. मी तसं पण करते ताईंनो. पण आज काय झालं तर काल बाहेर नुसतं फक्त वारं होतं, ऊन हीच न गेलं, म्हणून मग दुसरा पर्याय म्हणून त्याला थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवलं मी. तर हे पहा मस्त होत्या तिथल्या एकदम नंबर 1 मध्ये. पीठसुद्धा किती सुंदर झालं आहे आपलं, बघू शकतात. सगळं इडल्या आता आणि एवढंच लागते आपल्याला. एवढं जर ह्याच्यातल्याच मला सुद्धा राहतात. हे लेकरं 3 खाते तर ह्यांनी 5 खाते तर किंवा 4च खातील. त्यांना बी सर्दी झालेली, मला पण सर्दी झालेली. बिना सोड्याची इडली आपली 1 नंबरमध्ये होती ताईंनो. अजिबात सोडा टाकायची गरज नाही, काही नाही. ना आज काय झालं आहे, आज भाजीला काहीच करायचं नाही आहे, कारण ह्यांना बँकेत काहीतरी आहे. ह्यांच्या नेहमीच बँकेत काही ना काहीतरी असतंच आहे ताईंनो. त्याच्यामुळे आणि लेकरांना आता ते वरण थोडंसं सांबारसाठी लावलं आहे, ते थोडंसं जास्त लावलं. त्याच्यात डाळ फ्राय करायची, मस्त तडका देणार आहे. आवडते मुलांना तसं. रात्रीच विचारलं भेंडी करू का हे टाकून देऊ तुम्हाला डाळ तडका, तर नाही दोघं म्हणजे नाही भेंडी न गं डाळ तडकाच दे. तर म्हणलं आता काहीच करत नाही भाजीला, मग हेच आता डाळ तडकाच देते. मला पण तेच ठेवते थोडा. तर चला एक ठेवून घेते. हे पहा त्याच्यानंच भाजीचा थोडा ताण नाही आहे. आता एवढं झालं की कणिक तिंबते, भांडे राहिले थोडेसे घासायचे. आणि हे पहा रात्री सर्दी झाली, गोळ्या घेतला, एवढी झोप येऊ लागली, जेवले नाही. रात्रीचे भांडे काल तसेच राहिले, पाणी सोडून ठेवलं आहे बघा. सर्दीमुळं थोडीशी ताप कणकणी पण आली होती ना, तर त्याच्यामुळं मग राहू जा म्हणलं, कारण जेवलेलेच होते. 4 चौघांचे 4 ताटं आणि 1 भाजीची कढई. चला ठेवून घेते आता. हाय हॅलो मैत्रिणींना, कशा सर्वजणी मजेत ना? आणि मजेत राहायचं तर चला, मी काल कमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजलेले आहेत 5:30, 5:15 झाले असतील समजा. मी काय बघितलं नाही. उठले, झाडझूड केली, घर वगैरे आवरून घेतले आणि आंघोळीला गेले, आले. आता इडली लावायची. इडलीचं पीठ दाखवते तुम्हाला किती फुगले. बिना सोड्याची इडली करायची तर कशी करायची तर सांगते मी तुम्हाला. पीठ पण दाखवते, सांबारसाठी काय लागणार साहित्य सगळं दाखवते ताईंनो. तर चला, जसं की सांगते आता तुम्हाला. भाजीला आज नाही करायचं काहीच. ह्यांना फक्त चपात्या न्यायच्या आता डब्याला, बँकेत काहीतरी आहे वाटतं. तर म्हणले चपात्याच दे मग भाजीला. चला म्हणलं आता काहीतरी बघते लेकरांसाठी, विचार करायला काय करू. तर चला करते काहीतरी. आता वरण इडली लावून घेते आणि अगोदर पूजा करून घेते. इडली वरण तर पूजा होती. कणिक पण मळून ठेवली ताईंनो. तर चला इडलीसाठी इडली पात्र काढावं लागेल. इडली लावून घेतली. काल देवासोबत हे भांडं पण घासून घेतले. बघा कसं क्लीन निघाले. हेच निघणं झालंय ह्याच्यामध्ये, असं हात जाई नाही. माझं नख त्याला घासायलंय, त्याच्यात हातच जाईल. हेच असं जाईना झाले, त्याच्यामुळे एवढंच भाग राहिलाय क्लीन करायचा. नाही ते पाठीमागेल जाते पूर्ण असं निघालंय सुंदर. नका त्याला आता पूजा करून घेते. बोला पाणी ठेव का इथे ठेवले, चियाशीचं पाणी. तर जसं तुम्हाला ताईंनो काल ते दाखवलंय का ते प्रोडक्ट, जसं दाखवलं बोर्ड एवढे क्लीन निघालेत ना, तरी पण माझं आता किचनचं राहिलंय बघा. त्याला थोडासा टाईम लागेल, कारण ते खूप तेलकट, म्हणजे खूपच तेलकट आहे त्याच्यामुळे. तर बघू आता त्याला किती टाईम लागतंय. त्याला जास्तच टाईम लागणार आहे जरा. वरण इडली लावून घेतली, पूजा करून घेतली.
तर चला घेते आता पूजा करून. हे आहे तीर्थ. इकडं स्वामीपाशी पण असतं या. हे पण तर हे तीर्थ रोज घेते बघा. मी घेते किंवा मुलांना देते, जसं जे सापडेल त्यांना द्यायचं. नाहीच कुणी घेत, मी तर आहेच शेवटी. हे पण तर चला ताई ना पूजा करून घेते. हे कुंचमय, हे फक्त शुक्रवार आणि पौर्णिमा तेवढ्याच टाईमला मी पूजा करते आणि त्याच टाईमला भरते. पण पूजा झाली तोपर्यंत आपलं सांबरला लावलेलं वरण शिजलं मस्त असं. खूप गाळ असं मस्त शिजलेलं आहे वरण. लावून घेतलं आणि भाजी जसं की म्हणलं भाजी नाही आता हे एवढं घट वरण काढून घेतले. ह्याची डाळ फ्राय करते, मस्त असा तडका देते ह्याला. सगळं लसण जिरे वगैरे सगळं टाकून भरपूर असं. आणि सांबरसाठी लागणारं साहित्य, एक हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर भरपूर, कांदा टाकायचा, लसण भरपूर असा सोलून नाही कुठून टाकायचा, आणि सांबर मसाला, तिखट, हळद ह्याच्यात एकदा काढून घेतले म्हणजे प्रमाण व्यवस्थित कळते. आणि ही चिंच एवढी दिसते का ताई ना, हे पहा एवढी चिंच आहे. भिजू घातली होती वरण लावून, तर छान भिजली. आता थोडी हे करून टाकली का तर छान होते. तर चला आता बघून ठेवलं आहे सांबरला. हे पहा सांबर घेते फोडणी देऊन. एकीकडं दूध फ्रीजमधलं काढलं होतं, ते चहा ठेवला का वेळ लागायला उकळायला, म्हणून पोळ्या झाल्या का ह्या तव्यावर दूध घेतलं ठेवून. थोडंसं नॉर्मल गरम झाले, आता वेळ लागत नाही ताईनं चहा उकळायला. नाही तर फ्रीजमधल्या दुधाला एवढा वेळ लागते ना की बघायचंच काम नाही. तर चला फोडणी देऊन घेते आता सांबर अगोदर. चला हे घेतलं चिंचाचा कोळ करून घेतला असा, त्याच्यातच गूळ पण टाकलाय ताईनं. आता जिरे मोहऱ्या टाकते, वरण सांबर फोडणी देऊन घेते. इकडं दूध ठेवलं थोडंसं गरम करायला. तर हे पहा हे माझं माप आहे, दिसतंय का ताईनं तेल एवढं सांबरला, थोडंसं काजून. हे पहा बास होऊन जातं एवढं. ते कॅन्डातलं तेल कमी झाल्यामुळे पूर्ण चमचा असा भरून येणं झालाय, त्याच्यामुळे ते माप माझं थोडंसं कमी जास्त व्हायलंय. पण ते माहिती झालेलं आहे आता, कमी झालं की किती टाकायचं किंवा काय टाकायचं. तर जिरे मोहऱ्या टाकायच्या मस्त अशा भरपूर टाकायच्या जिरे मोहऱ्या. गॅस कमी करते. महत्त्वाचं म्हणजे आता टाकायच्यात आपल्याला मेथ्या आणि हे कांदा, कारण कांदा वाफायला वेळ लागते. कढीपत्ता, एकच मिरची घेतली 2 तुकडे करून, भरपूर असा लसण. सांबर मसाला बी घेतला आहे. तर असं करते बघा मी सांबर पटकन करून घेते. आता वाजायले तर 7. आता इडली तर झाली, इडली पण दाखवते तुम्हाला. इतकी सॉफ्ट, इतकी स्मूथ झाली ना ताईनं. मी बघा एकदा इडली तुम्हाला दाखवते. तिकडं ठेवली, पोळ्या करून घेतल्या आणि म्हणलं आता सांबर अगोदर फोडणी द्यावं, म्हणजे माझा पण खाली जायचा टाईम होतोय ना. तर त्याच्यामुळं काल आजीकडे गेले नव्हते, कारण काल सर्दीनं खूप त्रास होऊ लागला ना. पण आज जावंच लागतंय, कारण चपात्या येत नाहीत. कालच तिने ब्रेड खाल्ले रात्री, त्याच्यामुळे आता आज तर कसं बी करून जावं लागेल. रात्री गोळ्या वगैरे घेतल्याने जरा बरं वाटायलंय आता. तर डाळ फ्राय पण दाखवते तुम्हाला, नक्कीच एकदा करून बघा. एकामध्ये 2 कुटाणा नाही करायला लागला आज बघा. तर बघा कसं मी इथं पॅन ठेवला आहे मी डाळ तडक्यासाठी. डाळीला तडका द्यायचा आहे. हे आपलं मस्त असलं वाफलं छान असं, तर म्हणलं दाखवावं तुम्हाला थोडंसं. तर आता हे चिंचाचा गुळाचा कोळ जे आहे ना, सगळ्यात अगोदर हे मसाले घालायचे. मी प्रमाण अगोदरच काढून घेते ताईनं. पटपट पटपट करायचं असतंय ना, तर गडबड होत नाही, मग कमी जास्त होत नाही आहे. मस्त स्मेल यायला आहे आपल्या सांबरचा, सुंदर असा. बघू शकतात कलर पण छान आलेला आहे. त्याचा काय घरगुतीच मसाले, फक्त सांबर मसाला मात्र बाहेरचा आहे ताईनं. तर हे आपलं चिंच गुळाचा कोळ घालायचा अगोदर, आणि नंतर आपलं जे वरण शिजवलेलं आहे का ते नंतर घालायचं. ह्याला थोडंसं 2 मिनिट, थोडं 2च मिनटं ह्याला वाफू द्यायचं, कारण चव छान लागते बघा. आणि आता हे आपलं सांबर घालून घ्यायचं मस्त असं. झालं आपलं सांबर तयार. हळद वगैरे सगळं टाकून घेतलं होतं मी ह्याच्यातच. आता वरून थोडीशी कोथिंबीर वरून नंतर टाकायची, कारण छान दिसती पण आणि छान
लागतील पण तर 7ला 10 मिनटं कमीत ताईनो. झाला आता 10 मिनटामध्ये हे डाळ तडका देते. झाला माझा आजीकडे जायचा टाईम होता. हे झालं सांबर. तर इकडं आहे आपलं डाळ तडक्याचा पॅन ठेवलेला. तर डाळीला पण तडका घेऊन घेते. असं करून बघा ताईनो एकदा. झटपट आणि सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. आणि विशेष म्हणजे चवीला पण सुंदर लागणार. भातासोबत तर खूप छान लागते, पण भाताचा आता नाही लागत मिळ. त्याच्यामुळं चला चपातीसोबत पण लेकरं आवडीला खाते. तर म्हणलं घ्यावं तडका देऊन त्याला पण. चहा करायचा आहे, सर्दी झाली, चहा घ्या वाटायला विचार करायला. आता चहा कधी घेऊ. मीठ राहिलंय टाकायचं वरणाला, सांबारला आपल्या. खोकलाच राहीना झालाय दोघांना पण. खोकला सर्दी एवढी झाली ना ताईनं, विचारूच नका. आता ह्याच्यात मेथ्या टाकणार नाही, कारण ह्याच्यात टाकल्यात ऑलरेडी लसण भरपूर घ्यायचा आणि कढीपत्ता. बस टोमॅटो वगैरे कशाची गरज नाही आहे पुन्हा. एकदा झालं की तर हे कढीपत्ता छान तडका बसला आता आपल्याला. चला ह्याच्यात टाकून घे. ते डाळीमध्ये कोथिंबीर वगैरे सगळं टाकून घेतलं होतं. मस्त लागते एक नंबरमध्ये. ते आता व्यवस्थित असं फिरवून करून बघा ताईंनो. झटपट होणारी आणि चवीला छान लागणारी अशी आपली डाळ तडका रेसिपी. कशी वाटली सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर लागते चवीला. हे बघा मस्त अशी. कशी वाटली सोप्या पद्धतीची रेसिपी आपली. तर बघा आपली इडली. लाल तिखट आहे काय जास्त आहे? नाही काहीच नाही. हे बघा सुंदर अशी इडली, काहीच नाही, एकदम सॉफ्ट. हे पहा त्यांनी बसले तर इथं नाश्त्याला. आणि हे आहे आपलं सांबर. बघा किती सुंदर कलर आलाय सांबरला. खरंच छान कलर आलाय बरं का. तिखट कसं काय की, पण ह्यावेळेस स्वस्तिकचं छान दिलंय त्यांनी. डबे ठेवले तर भरायला.